नमस्कार मित्रांनो, मी रोहित दवडे माझ्या गोरायको रोहित यूट्यूब चॅनलमध्ये तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतोय। काय मग मंडळी, कशी आहे सर्व? ठीक आहेत ना? तर मित्रांनो, आज धुलीवंदन आहे, तर तुम्हा सर्वांना धुलीवंदनच्या खूप खूप शुभेच्छा। तर आज आपल्याला दिवे लावायचे आहेत। तर दिवे लावायचेच मी आदिवासी देवांची पूजा करायची आहे। वर्षातून दोनदा केली जाते, एकदा होळीच्या वेळेस आणि दुसरी दिवाळीच्या वेळेस। तर होळीच्या वेळेस आपल्याला देवांना आंबे चढवायचे आहेत। आंबे चढवले की त्यानंतर मग आजपासून आपल्याला आंबे खायची सुरुवात होईल। आणि दिवाळीच्या वेळेस चवले असतात, ते चवले देवाला सर्वात आधी दिलं जातं। चवले आणि नव्याचे तांदूळ देवाला दिलं जातं, त्यानंतर मग आदिवासी परंपरामध्ये खायची सुरुवात होते। तर आज आपण देवाला लाडू आणि आंबे चढवणार आहेत। त्यानंतर मग आपण सर्वजण आपल्या इथेच ओट्यावरती दादा वहिनी गणेश भाऊजी वगैरे सर्व येतील। नंतर मग एकमेकांना प्रेमाने आंबे भरवतील आणि लहान आहे ते मोठ्यांचा आशीर्वाद घेतील, गळे मिळतील। तर चला, सर्वात आधी मामा आणि बाबा दिवे लावायची तयारी करतायत, तर ते मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे दिवे लावतात। त्यानंतर मग सर्वजण ओट्यावरती येतील। लाडू बनवण्यासाठी तांदळाच्या पिठाचे चांगल्यापैकी खोय गाठून घेतले आहे। पीठ थोडा गरम आहे, थंड झाला की चांगल्यापैकी मळून घ्यायचा आहे। पीठ थोडा थंड झाला, आता वहिनी चांगल्यापैकी मळून घेत आहे। मळून झालं की त्यानंतर मग लाडू करायला सुरुवात करेल। तर बघू शकता कशा प्रकारे वहिनी तांदळाचे लाडू बनवत आहे। तर हे देवाला चढवण्यासाठी लागतं आणि आंबे पण चढवायचे आहेत। तर बघू शकता किती सारे लाडू बनवले आहेत। आणि आता चुलीवरती टोप ठेवला आहे आणि टोपामध्ये थोडा पाणी ठेवला आहे। आणि आता त्या टोपावरती जाली ठेवायची आहे। हे बघू शकता, हे जालीवरती लाडू ठेवायचे आहेत आणि आपल्याला लाडू वाफेवरती शिजवून घ्यायचे आहेत। तर आता टोपावरती जाली ठेवले आणि त्याच्यामध्ये लाडू आहेत। तर थोड्या वेळानंतर एक 5-10 मिनटामध्ये आपले लाडू शिजवून तयार होतील। तर वरती एक झाकण देऊया आपण। मामा आता दिवे लावायची तयारी करतायत। हे आक्षेवाले मामा आहेत, आक्षाला राहतात। मामा आता दिवे लावायला सुरुवात करतायत, मीन्स आदिवासी कुलदेवांची पूजा। तर कशा प्रकारे पूजा करतायत ते मी तुम्हाला दाखवतोय। ये वीराची नाव सांग रे। काय रे वीरा, विराटचे नाव सांग। रामजी, रामजी वीरा, सैती, सैती वीरा, लक्ष्मी, लक्ष्मी वीरा, गणपत, गणपत वीरा, नवश्या, नवश्या वीरा, लक्ष्मी, लक्ष्मी वीरा, रघ्या, रघ्या वीरा। काय काय आजचं नाव यांचे? काय नाव? टकली का काय नाव? टकली,
चक्रीवीरा बस झाले आता माफ कर हवी ती जयवीरा हा जयरे हाय जयवीरा आटो यो बाबू हाय बाबूवीरा दिलवीरा हे तुमच्या नावाने आज सगळं कुटुंबाच्या नावाने विचारले. तुम्ही वीर आहात, तुम्ही देव आहात, आम्ही सेवक आहात. चुकला पाचला कोणी हे तुझ्या नावाचे नावाचे तुमचे दिवापर आहे. तुमच्या नावाने दिवापर या दंड लागू करा. दुखी लागली चपाती आली मध्ये मग मी तुझी कोपरं करणे का तारीख जोडणे एकदम कोपरं मुझे पाणी आहे. नजर ठेवतात. ते चालू धक्का पण लागून देऊ नको. काय चुकला बापला माफ करतो तेव्हा पाठीची करदर थोडा बघावर नजर ठेवतो. चोर सकार धनी दुश्मन कोण येईल त्यावर नजर ठेव. रोग राहत सामने आला तर बाजूला घालवतो. वर आला तर वरच्या तांदळ खाली येतं खालच्या तांदळ अंगावर थोडा बघावर देश नजर ठेवतो. हात धुंदा म्हणजे त्यांच्या नावाने गया कविता चुकला भाषा माफ करता तेव्हा हो तो पाणी घे ना पेला. पण आता दिवस रमेशली लावलं हे बरं होतं. धक्का लावून दिल्यात नको. आता अक्षयवाले मामा आता आपल्या आदिवासी देवांना धार टाकतायत. आणि आपल्या आदिवासी देवांची नाव आहे हिमाय, हिरवा, नारायण, वाघोबा. आणि साईडला जो दिवा लावला आहे ते वीराच्या नावाने दिवा लावला आहे. जे आपले कुटुंबातील गेले आहेत त्यांच्या नावाने दिवा लावला आहे आणि त्यांना पण धार टाकले.
काय नाही भिजवा भिजवा आंघोळ करून आले एकतर दिवे लावून झालेत. आता अंजली पाया पडते. अंजली आणि प्रांजल. तर त्यांचा पाया पडून झालं की आपण पण आपल्या कुलदेवाचा आशीर्वाद घेऊया. पूर्ण नाक टेकून देवांना लाडू चढवलेत आणि आंबे पण दिलेत. तर आजपासून आपल्याला आंबे खायला सुरुवात होईल. आंबे खायला सर्व ओट्यावरती आलेत. हे आंबे आहेत आणि लाडूचे छोटे छोटे तुकडे गेलेत. तर ओट्यावरती बघू शकता तुम्ही सर्व आलेत. तर आता हे वाटायचं सर्वांना. अरे पहिला वाटत जा पटापट. आंबा दे ना मगशी मग आंब्याची चटणी बनवून आण. जा. ना आता घ्यायचे नंतर मग भरवायचे. जा थंड तो बघ. त्यांनी दियाची गरज नाही त्यांनी घेतला. पाडेल बघ बघा लक्ष दे तोंडात घातलं बियाची गरज आंबा बाबू पहिला आंबा बाबू तो बाय चलतो आंबा नको देतो खाली आंबा या कोण आहे. ये घे दर बच्चा ओय ये कौन है. परत टाकेल काय कशाला दिला नाही दिलं ए काय राम राम दरवर्षी अशी जाऊ दे होली बेस वेळ चांगले वेळ आशीर्वाद काकाला दे. दारू गेली पाहिजे होली मध्ये. ताई दे ना माझा हातावर दे. असं वाटतं भिजलेला आंबा खाला का. मीठ नाही टाकला. जा मग सुरुवात कर मग मी पण येते जाऊ दे होलीच्या याच्यात माती काय असल ते जाऊ दे. या होलीची मध्ये काय लाभ लक्ष्मण काय असेल ते माफ करा.
चुकलं बाकलं असं पोसवड्या ठीक आहे हॅपी होली मी पाय पाय तुम्ही मोठे आहेत. सगळ्यांना तू पन्नास रागावला त्याला कळवलं नाही त्याच्या हातात आम्हाला नगे का हॅपी होली. माझं पण इथे पाठी आहे. सर्वांना हॅपी होली. ह्यो तेवढा आपली परंपरा पिढीमध्ये एक नवीन माणूस ऍड झाला ये वर्षा अरे असा थोडी ना बाबाला